श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया सावनी गोडबोले यांचा ललितबंध. विषय आहे हम्पी बदामी. आपण एखाद्या ठिकाणी सहलीला का जातो? गुगलवर ढिगाने फोटो उपलब्ध असताना एखादं प्रेक्षणीय स्थळ स्वतःच्या डोळ्यांनी बघायला तडमडत हट्ट कशाला? प्रश्न फक्त ते ठिकाण बघण्याचा असतो का? मला नाही तसं वाटत. कुठे एखाद्या लेण्यात शिरता शिरता कुबट्ट दर्प येतो, तर कधी एखादं वटवाघूळ भुरकन समोरून जातं. कधी गाभाऱ्यात देवपूजेच्या ताज्या फुलांनी आणि धूपाने मन प्रसन्न होतं. एखादी टेकडी हश हुश करत चढल्यावर भणाणणारा वारा आपल्याला गोंजारतो, तेव्हा वाटतं याच्यासाठी केला होता अट्टाहास. तळपत्या दुपारी चपला काढून देवळातली गारगार फरशी पावलांनी अनुभवणं, हे स्पर्श सुख संगणकाच्या पडद्यावर कसं जमणार? त्यासाठी ते याची देही याची डोळा पाहायला हवं. हम्पीचे गाईड चांगली माहिती सांगत होते, पण त्यांना सर्व अभ्यासक्रम पूर्ण करायची एवढी घाई होती की आपल्याला ते चित्र किंवा शिल्प पाहायला पचवायला वेळच मिळत नसे. त्यामुळे एका ठिकाणी गाईड न घेता आमचे आम्हीच अर्थ लावत पाहू लागलो. भलं मोठं किंवा भव्य दिव्य असं काहीतरी पाहून जितका आनंद होतो, तितकाच एखाद्या छोट्याशा अनोळखी चित्रात काहीतरी ओळखीचा संदर्भ जाणवल्यावर मिळतो. एका शिल्पामध्ये छोटं बाळ आहे आणि त्याच्यावर विटांची चौकट दिसते. त्यावरून त्या काळी प्रीमॅच्युअर बाळांसाठी इन्क्युबेटर होता की काय असा जावई शोध आम्ही लावणारच होतो. तेवढ्यात लक्षात आलं, अरे हा तर कृष्ण जन्माचा प्रसंग. कंस देवकी आणि वसुदेवाकडून बाळ खेचून घेतो तो युरेका क्षण होता तो. त्या काळी मंदिर ही केवळ देवाची पूजा करण्याची जागा नसे, आपलं कलावैभव मिरवण्याचं, प्रसंग घटना नोंदवायचं ठिकाणही असे. शिल्पामध्ये एक दोन ठिकाणी चिनी चेहरे, पर्शियन पेहराव घातलेली माणसं हेही दिसले. त्यावरून भारताची ख्याती शेजारी देशांपर्यंत पोचली असावी. भिंतीवरच्या चित्रांवरून शिल्पांवरून त्यावेळच्या वेशभूषा केशभूषा कशा असत हेही टिपता येतं. हम्पी बदामीची देवळं खरं तर फक्त भारताचा नाही, फक्त हिंदू धर्माचा नाही, तर जगाचा वारसा. पण तिथे पर्यटकांना आकर्षित करेल असं काहीच फारसं आढळलं नाही. ना ऑडिओ गाईडची सोय, ना माहिती पुस्तिका. ऊन पाऊस वारा बुरशी शेवाळं स्वकीय आणि परकीय आक्रमणं या सगळ्यांनी तिथल्या अनेक मूर्तींची पडझड झाली आहे. ते पाहून सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाचा अंत ही गीतरामायणातली ओळ आठवत राहिली. कित्येक वर्ष कुठल्याही यंत्रांशिवाय उन्हातान्हात काम केलेल्या या शिल्पकारांबद्दल, त्यांच्या कलेबद्दल मला प्रचंड कौतुक वाटलं. पण अभिमान किंवा गर्व वाटला नाही. अभिमान तेव्हाच वाटायला हवा जेव्हा मी स्वतः काही केलं असेन. 40 रुपयाचे एक तिकीट विकत घेण्यापलीकडे मी काही केलं नाहीये, मग अभिमान कशाचा? दुरून सर्वच देवळं सारखी वाटत असली तरी जवळून निरखताना त्यात अनेक गमतीच्या गोष्टी आढळल्या. पायऱ्यांवर भिंतींवर कुठल्या कुठल्या दगडांवर अक्षरशः जागोजाग कोरून ठेवलंय. ते सर्व पाहणं आणि समजून घेणं हे प्रचंड वेळखाऊ काम, अभ्यासकाचं काम, माझं नव्हे. पण एखाद्या अनोळखी भाषेतलं गाणं समजलं नाही तरी कानाला गोड वाटतं, तसंच हम्पी बदामीबद्दल वाटत राहिलं. हम्पी बदामी. सावनी गोडबोले यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.